नमस्कार मित्रांनो, मी राऊत गंगाधर। आज आपण एका अशा ॲपची माहिती घेणार आहोत ज्या ॲपच्या माध्यमातून एकाच ठिकाणाहून महाराष्ट्र शासनाच्या सर्व योजनांची माहिती आणि लाभ आपल्याला घेता येणार आहे। त्यासाठी आपल्याला प्ले स्टोअरमध्ये जायचं आहे आणि टाईप करायचं आहे नारी शक्ती दूत ॲप। जर आपण नारी शक्ती दूत असं टाईप केलं आणि प्ले स्टोअरमधून हे जर ॲप आपण डाउनलोड करून घेतलं आणि त्यानंतर मोबाईल नंबर टाकून आपल्याला OTP टाकायचा आहे आणि हे ॲप ओपन होणार आहे। या ॲपच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाच्या सर्व योजनांचा लाभ आपल्याला घेता येणार आहे। आपण OTP टाकल्याच्या नंतर आपल्याला आपली प्रोफाईल पूर्ण करायची आहे, आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे, आपली डिटेल माहिती भरायची आहे आणि प्रोफाईल भरल्यावर या ठिकाणी पहा खाली नारी शक्ती दूत म्हणून जो ऑप्शन आहे या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे। या ठिकाणी हा डॅशबोर्ड येणार आहे। या डॅशबोर्डवर आपल्याला सर्व माहिती दिसणार आहे। महिलांसाठीच्या योजना काय आहेत, योजनांसाठी अर्ज या ठिकाणावर आपल्याला करता येणार आहे। शक्ती गट नोंदणी म्हणजे तुमचा जर महिला बचत गट कार्यरत असेल, तुम्ही एखाद्या स्वयंसहायता समूहाचे सदस्य असाल तर त्या समूहाची नोंदणी या ठिकाणी करता येणार आहे। प्रशिक्षणासाठी तुम्हाला नोंदणी या ठिकाणाहून करता येणार आहे। या ठिकाणी तुम्हाला केलेले अर्ज पाहता येणार आहेत आणि इतर काही समस्या असतील तर त्या पण आपल्याला शासनापर्यंत पोहोचवता येणार आहेत। तर या ठिकाणी आपण सर्व योजनांची माहिती पण घेऊ शकतो। बाजूला योजना नावाचा टॅब आहे, या टॅबवर क्लिक करून महाराष्ट्र शासनाच्या योजनांची माहितीचे जे PDF फॉर्मॅट आहेत, लिपलेट आहेत ते आपण या ठिकाणाहून डाउनलोड करू शकतो। त्याच्या बाजूला एक दुसरी टॅब आहे। यापूर्वी जर आपण काही अर्ज केलेले असतील शासनाकडे तर त्याची माहिती या ठिकाणी मिळणार आहे। तर आपण पाहूया आपल्याला अर्ज कशा पद्धतीने करता येणार आहे। तर यामध्ये पहा महिलांच्या योजना एक टॅब आहे। या योजना आपल्याला डाउनलोड करता येतील। योजनांसाठी जो अर्ज आहे तो अर्ज या ठिकाणावर आपल्याला करता येणार आहे। आपल्याला आपलं पूर्ण नाव लिहायचं आहे, त्यानंतर आपला मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे, पिनकोड टाकायचा आहे, त्यानंतर आपला जिल्हा निवडायचा आहे। जो काही आपला जिल्हा असेल तो आपल्याला जिल्हा निवडायचा आहे। त्यानंतर आपला तालुका निवडायचा आहे आणि तालुका निवडल्याच्या नंतर लाभार्थी नागरिकाचे गाव आपल्याला निवडायचे आहे। म्हणजे या ठिकाणी आपल्याला आपल्या गावाचं नाव टाईप करायचं आहे। ग्रामपंचायत, नगरपंचायत जे काय असेल ते आपल्याला टाईप करायचं आहे। आपल्या घरचा पत्ता टाईप करायचा आहे। जेंडर जे काही असेल, लिंग असेल ते लिंग टाईप करायचं आहे। त्यानंतर या ठिकाणी आधार क्रमांक टाकायचा आहे। या ठिकाणी मतदान कार्डचा क्रमांक जो आहे तो टाकायचा आहे। त्यानंतर या ठिकाणी राशन कार्डचा क्रमांक टाकायचा आहे। त्यानंतर खाली आपण पाहू शकता विभागनिहाय सर्व योजना आहेत। तर आपल्याला यापैकी कोणत्या योजनेचा लाभ घ्यायचा आहे ती योजना आपण या ठिकाणी सिलेक्ट करू शकतो। यामध्ये विभागनिहाय सर्व योजना आहेत। कामगार विभागाच्या योजना असतील, श्रम एवं रोजगार मंत्रालय असेल, सामाजिक न्याय विभाग असेल, महात्मा फुले मागासवर्गीय विकास मंडळ असेल, अण्णाभाऊ साठे मागासवर्गीय विकास महामंडळ असेल, अण्णासाहेब पाटील इतर मागासवर्गीय विकास मंडळ असेल, वसंतराव नाईक भटक्या विमुक्त जाती जमाती विकास मंडळ, हे सर्व महामंडळांची माहिती आहे। त्यानंतर महिला आर्थिक विकास महामंडळ आहे। सोबत उमेद अभियानाचा पण लाभाचा टॅब देण्यात आलेली आहे। महसूल विभागाच्या योजना आहेत, ग्रामविकास विभागाच्या योजना आहेत, वन विभागाच्या योजना आहेत। तर प्रत्येक टॅबमध्ये जाऊन तुम्ही आपल्याशी संबंधित कोणती योजना आहे त्या टॅबवर क्लिक करून तुम्ही प्रत्येक विभागाच्या योजना पाहू शकता। कोणत्या विभागामध्ये कोणती योजना आहे आणि मला कोणत्या योजनेचा लाभ घेता येईल हे पण तुम्ही पाहू शकता।
या ठिकाणी पहा प्रत्येक योजनेची टॅब देण्यात आलेली आहे, ती आपल्याला सिलेक्ट करायची आहे आणि आपल्याला या ठिकाणी आपली माहिती भरून सबमिट करायची आहे आणि आपल्याला शासनामार्फत या योजनेचा लाभ देता येणार आहे। त्यानंतर पहा या ठिकाणी आपण पाहून घेऊ शकतो, त्या ठिकाणी खाली एक टॅब दिलेली आहे शक्तिगट नोंदणी। या ठिकाणी आपण जर आपण एखाद्या महिला बचत गटाचे सदस्य असाल, कार्यरत सक्रिय सदस्य असाल, तर आपल्याला या ठिकाणी गटाचं नाव टाकायचं आहे, आपल्या गटाचा जिल्हा निवडायचा आहे, त्यानंतर तालुका निवडायचा आहे, त्यानंतर आपल्या गटाचे नाव टाकायचे आहे, त्यानंतर आपल्या गावाचे नाव टाकायचे आहे, पिन कोड टाकायचा आहे, सदस्य संख्या टाकायची आहे आणि ॲड सदस्य करावर क्लिक करायचं आहे। या ठिकाणी पहा आपल्या गटामध्ये जेवढ्या महिला आहेत तेवढ्या महिलांची माहिती आपण या ठिकाणाहून भरून सर्व सदस्य ॲड करू शकतो आणि ही माहिती आपण या ठिकाणाहून भरू शकतो। या ठिकाणी पहा सदस्य ॲड करायची टॅब आहे आणि रद्द करायची टॅब आहे। सदस्य ॲड करायच्या टॅबवर आपण क्लिक करून आपल्या गटाचे सदस्य या ठिकाणी ॲड करू शकणार आहोत। अशा पद्धतीनं आपल्याला माहिती जतन करावर क्लिक करायचं आहे, आपली माहिती सेव्ह होणार आहे। त्यानंतर पहा या ठिकाणी प्रशिक्षणासाठी नोंदणी म्हणून एक टॅब देण्यात आलेली आहे। या ठिकाणी तुम्हाला कुठल्या प्रशिक्षणाची आवश्यकता आहे, तुम्ही कुठलं प्रशिक्षण घेऊ इच्छिता याचं डिटेल या ठिकाणी देण्यात आलेलं आहे। जर तुम्हाला शिवणकला प्रशिक्षण घ्यायचं असेल तर ते टॅबवर जाऊन आपल्याला ते निवडायचं आहे, त्यानंतर आपलं नाव टाकायचं आहे, आपला मोबाईल क्रमांक टाकायचा आहे, लाभार्थीचा पिन कोड टाकायचा आहे, आपला जिल्हा गाव सिलेक्ट करून माहिती जतन करावर क्लिक करायचं आहे। या व्यतिरिक्त जर आपल्याला दुसरं कुठलं प्रशिक्षण हवं असेल त्यामध्ये पहा टर्नर फिटर आहे, संगणक प्रशिक्षण आहे, वाहन चालक आहे, ऑटोमोबाईल्स रिपेअरिंग आहे, टंकलेखन आहे इत्यादी प्रशिक्षण आहेत। तर आपण या ठिकाणी आपल्या नावाची नोंदणी करून याचा लाभ घेऊ शकणार आहोत। त्यानंतर खाली पहा आपण आत्तापर्यंत जेवढे अर्ज केलेले आहेत शासनाकडं त्या अर्जांची माहिती दिसणार आहे। या ठिकाणी पहा हे ॲप नवीनच आहे आणि सध्या तरी मी कुठला अर्ज केलेला नाही, त्यामुळे या ठिकाणी डाटा दिसत नाही। अशा पद्धतीनं हे ॲप आहे, शासनानं डेव्हलप केलेलं ॲप आहे। या ठिकाणी पहा तुम्ही शासनाच्या सर्व योजनांचा लाभ एकाच ठिकाणाहून घरी बसून मोबाईल ॲप्लिकेशनच्या माध्यमातून घेऊ शकता। तर या आणि अशाच व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि आपण कुठल्या गावातून हा व्हिडिओ पाहत आहात कमेंट करून सांगा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत माहिती पोहोचवा। या ठिकाणी आपण थांबणार आहोत। धन्यवाद।